ಬಿಡಿ ಕಾಮಗಾರರಂదరూ ఇక్కడ దక్షిణ సోలాపూర్ దీనిలో పడే మతదారులు ఇక్కడ వాళ్ళందరూ మషాల్ చిన్న వేయాలి అట్లా కోరుకుంటున్నా. మేమందరం కూడా మన నిషాన్ ఏమన్నది जोर चालू लेके होता है अपना निशान अमर पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमर पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाला साहेब अमर रहे. भाजपा वाले आएंगे बाबा ऐसा करेंगे वैसा करेंगे. कल एक जगह समय क्या बोलते उसको दिवा का समय क्या बोलते तुम्हारे में समय बांटे. तब तो कम दिवाली में को तो मट्टी का तो बांटेंगे ये लोग. ऐसे इलेक्शन में ऐसा कर रहे हैं. तुम भूलो मत और उसके नाक में इसको तुम्हारा आतंक है. तुम मत है अमर पाटिल को. अरे 1998 साल लोकांपर्यंत आता मी थोड़ा बंद करते पण मध्ये फुटले असणार. 15 दिन रहे. मैं भी ममता भाई को 10,000 लोगों को ले दिल्ली मुंबई गए बाला साहब ठाकरे को. ऐसा अपना चल रहा है. अपने कार्यकर्ता तो हमेशा मरते गए. अपना कुछ तकलीफ है ये तकलीफ अपन उठाएंगे. अब तकलीफ के बाद चर्चा करेंगे. मगर वो करने के लिए दूसरी बात महत्व क्या है. राम मंदिर बनाया 370 कलम कार्य सब कार्य मगर अच्छा बात है. राम को हम दर्शन करेंगे. मगर जो हमारे बच्चे भाग जा रहे घड़ी हमारे लड़कियां बेपत्ता हो रहे. साल गुजाता बोल के बेपत्ता हो रहे. काम गुजाता बोल के बेपत्ता हो रहे. बीड़ी कारखाना देते बेपत्ता हो रहे. कैसा माँ को घर में बैठना बोले तो पहिले. दुसरा गोष्ट आपल्याला लाडकी बहीणचा आपल्याला सर्वांना पैसे आले पण लाडकी बहीण 1500 होऊन ते महागाई वाढवलं. तेल सगळे भाव वाढवून नाही महागाई वाढून 3000 घ्यायला लागलं. मग त्यामुळे उद्धव ठाकरे काय केलं बरं सोलापूरला आले. त्यांनी म्हणले मी जर सत्तेवर आलो मुख्यमंत्री केलो झालो तर तुम्हाला 3000 रुपये आम्ही चालू करणार आहे. अशा प्रकारचे त्यांनी वचन दिलेलं आहे. त्याच्यावर भयानक गोष्ट हे जातीवादी भांडणं जाऊन हे भारतीय जनता पक्षानं करावं. 70 कलम राम मंदिर बांधलं तर आमचं मुली सुरक्षा नाही. मुलीसारखा पळून चालले सगळे समाजाचे. मग मुलीचं कोण संरक्षण करा. मुली संरक्षण कायदा करा. मुलीच्या संरक्षणासाठी तुम्ही काय करा आता काय तर कारवाई करा. पण मुली पळून चालले पोलीस स्टेशनला गेलं तर त्यांनी म्हणताय हे तुमचं मुलीला चांगला बघता येत नाही का तुम्हाला सांभाळता येत नाही. मशाल 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 अमर पाटिल तुम आगे बढ़ो. अमर पाटिल तुम आगे बढ़ो. आपला चिन्ह मशालला मतदान करणार आहे का नाही. नमस्कार. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगर प्रमुख व बीडी कामगारांचा नेता म्हणून याठी काम करत आहे गेल्या 30 वर्षापासून. परंतु या बीडी कामगारांना खरं माहीत नाही. जातीवाद करून लाडकी बहीण योजना करून त्यांच्या दिशाभूल करून मतं घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या भाजपला आणि महायुती सरकारला इशारा देतो की त्यांचे मुलीचे पळून चाललेले आहेत. ते मुली बेपत्ता होत आहेत. हे त्यांच्या मुलींच्या बाबतीत संरक्षण नाही. त्या बाबतीत कायदा करा. आम्हाला अन्नधान्य स्वस्त करा. महागाई कमी करा आणि आमचे बीडी कारखाने नेहमीसारखे चालू द्या. अशा प्रकारचं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आलेलं आहे. त्या आधारावरून मी या ठिकाणी सगळ्या बीडी माता भगिनी विनंती करतो. आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले किंवा महाविकास आघाडी सरकार आला तर मी महागाई कमी करण्याचा प्रयत्न करणार. तुमच्यासाठी अहोरात्र लढणार आणि त्याचबरोबर आपल्या मुलींना आपल्या घरातल्या महिलांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्याचा लढा करणार. तर आपण सर्वांनी मशालीला दक्षिण सोलापूर 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांना सर्वांनी मशाल चिन्हाला मतदान करावं अशी विनंती करतो. आपला चिन्ह